नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। तर मी आज बनवणार आहे 1 किलोची परफेक्ट अशी चिकन बिर्याणी, चिकन पुलाव बिर्याणी बनवणार आहे। त्याच्यासाठी मी हे 1 किलो चिकन घेतलेलं आहे। ह्याच्यातलं मी हे पूर्ण घालणार नाही आहे, एक 3 पावशेर चिकन त्यामध्ये 1 किलो तांदळामध्ये घालणार आहे। तर आपण हे सगळंच आधी मॅरिनेट करून ठेवूया। त्याच्यासाठी मी इथं 2 चमचे दही ॲड करणार आहे। हे वाटण मी 4 मिरच्या, पुदिना आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे। हे 2 चमचे ॲड करणार आहे। हा बिर्याणी मसाला आहे तो ॲड करूया। मीठ, अद्रक लसूण पेस्ट ॲड करायचे, 1-2 चमचे ॲड करणार आहे मी अद्रक लसूणची पेस्ट। आणि 1 चमचा तेल घालूया आपण त्याच्यामध्ये। कसं मी हळद आणि चटणी लाल तिखट घालणार नाही आहे, कारण हे पुलाव बिर्याणी बनवणार आहे, त्याच्यामुळे मी हे घालणार नाही, म्हणून मी त्या मिरच्या घातलेल्या आहेत। तर हे सगळं असं हाताने मिक्स करायचं आहे। आणि तुमच्याकडे वेळ असेल तर ह्याला 1 तास रेस्ट करायला ठेवायचं आहे, नाहीतर एक 10-15 मिनिटात जरी बनवली तरी चालते। तर आपण आता ह्याला एक थोडा वेळ असं झाकून रेस्ट करायला ठेवून देऊया। यासाठी मी वरून कांदा घालणार आहे तळलेला, त्याच्यासाठी आपण कांदा तळून घेऊया। आम्ही चिरून सुट्टे करून घेतल्यात आणि त्यात आपण फक्त वरून घालणार आहे ह्याला, त्याच्यामुळं जरासाच घेतलेला आहे। हे मोठे मोठे 3 कांदे आहेत, ते मी आता तळून घेणार आहे। तर हा एवढा असता कांदा तळलेला आहे। आता बास आहे, आपल्याला गॅस बंद करायचा आणि हा काढून घ्यायचा आहे, जास्त करपवायचा नाही, मग कोडवट लागतो तो। त्यामुळे एवढा असा कांदा बास आहे वरून टाकण्यासाठी। आणि तो थंड झाला की त्याचा आणि कलर बदलतोय। तर बिर्याणी करण्यासाठी मी इथं एक मोठं भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे। तुम्ही बघू शकता, एक मोठे चमचे तेल ॲड केलेलं आहे, जास्त तेल ॲड केलेलं आहे तेलखट बिर्याणी होण्यासाठी। तुम्हाला जर तेलखट नको असेल तर तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे तेल ॲड करू शकता। ह्याच्यामध्ये मी खडे मसाले आधी ॲड करणार आहे। त्याच्यामध्ये मी ही शहा, जिरे, मसाले, वेलदोडा आणि चक्री फूल आणि दालचिनी घेतलेले आहे, हे सगळं ॲड करूया। तमालपत्री एक 5-6 घेतलेले आहेत, त्यामधून कट करतो, ते टाकूया। ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये हा एक मोठा कांदा चिरलेला आहे, तो ॲड करूया। एक टोमॅटो आहे मोठा, तो ॲड करूया। हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। एक 5 ते 7 मिनिटं आपण कांदा भाजून घ्यायचा आहे। तर ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये चिकन ॲड करणार आहे। आपण मॅरिनेट केलेलं चिकन मी एक अर्धा तास तरी ठेवलेलं आहे, ते आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया। हे सगळं मिक्स करायचं आता। ह्याच्यामध्ये थोडं मीठ ॲड करायचं आहे चिकन शिजण्यासाठी।
इथं आपण एक 50% तरी चिकन आधी इथं शिजवून घेणार आहे. त्यासाठी मीठ ॲड केलं आणि ह्याच्यामध्ये आणखीन 1 चम्मच आपण अद्रक लसूणची पेस्ट ॲड करणार आहे. हे सगळं हलवून घ्यायचं आहे आता आणि ह्याला झाकून एक 5 मिनटं तरी ठेवायचं आहे. अधूनमधून हलवून घेतलं तरी चालेल. एक 5 ते 10 मिनटं आपण ह्याला आता झाकून चिकन जरासं शिजू द्यायचं. ते 10 मिनटं झालेलं आहे. ह्याला आपण शिजायला ठेवू. हे बघा असं झालेलं आहे. म्हणजे एक 40% तरी चिकन आपलं शिजलेलं आहे. हे बघा तांदळाबरोबर चिकन व्यवस्थित शिजत नाही म्हणून त्याला एक 5 मिनटं आधी आपल्याला असं शिजवून घ्यावं लागतं आहे. म्हणजे मग बिर्याणीमधले चिकनचे पीस खाण्यासाठी एकदम छान लागतात. आता ह्याच्यामध्ये आपण बिर्याणीचा मसाला घालायचा आहे. तो घालूया. एक 2 मिनटं हलवून घ्यायचं आहे. ह्या हिरव्या 2 मिरच्या आहेत त्या कट करून टाकल्यात मी. त्या आपण आता त्याच्यामध्ये टाकून हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ ॲड करूया. स्टीम राईस घेतलेला आहे. तो 1 किलो घेतला आहे स्टीम राईस. ते ॲड करूया ह्याच्यामध्ये. हे व्यवस्थित सगळं एकजीव करून घेऊया. हा मी स्टीम राईस वापरलेला आहे इथं. तुम्हाला तुम्ही कोणत्याही तांदळाचा ह्याला बनवू शकतो आपण. हे मी गरम पाणी केलेलं आहे ते ॲड करणार आहे. गरम पाणी ॲड करायचं. तुमच्या तांदळाला लागते त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही एक्स्ट्रा तांदळासाठी. कमीच घालायचं आहे तर जास्त घालायचं नाही आहे. आणि मीठ आपण मॅगिनेट करताना मग अशी चिकन शिजवताना घातलेलं आहे. त्याच्यामुळं बघून मग मीठ ॲड करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करूया. ह्याला उकळी काढायचं आणि आपण भात व्यवस्थित शिजवून घेऊया. हे बघा बिर्याणी आपली झालेली आहे. तांदूळ परफेक्ट कुक झालेला आहे. याच्यावरती कांदा टाकूया. कांदा ॲड केला आहे तळलेला. पुदिना, कोथिंबीर, हा बिर्याणी इसेन्स आहे तो घालायचा आहे. हा खाण्याचा ऑरेंज कलर आहे तो ॲड करूया. आणि हा ग्रीन कलर आहे तो ॲड करूया. आणि बिर्याणी मसाला ॲड करूया. आणि हे एक आता 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर ठेवून देऊया. आणि मग नंतर मी सर्व करून घेते ह्याला. तर मस्तपैकी आपली चिकन पुलाव आपला तयार झालेला आहे. ह्याला मी दही कांद्याबरोबर सर्व करून घेतलेलं आहे. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. थँक्यू.